बातमी नाशिकमधून। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ झाली आहे। निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधीकडे कल वाढलाय। धार्मिक विधीत 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधी करण्याकडे इच्छुक उमेदवारांचा आणि राजकीय नेत्यांचा कल वाढल्याचं चित्र दिसून येतंय। पक्ष असतील किंवा राजकीय नेते असतील, हे सगळेच आता प्रचाराला लागलेले आहेत। आणि विशेष म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे पूजा विधी होतात या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे वाढ झालेला आहे। खरं तर याच सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत गुरुजी आहेत, नरेंद्र धारणे गुरुजी। गुरुजी, सध्या इलेक्शन आहेत सुरू, आगामी महापालिका निवडणुका पण आहेत। या सगळ्या अनुषंगाने विधी आणि पूजा जे होतात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये, खरं तर यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामध्ये काही राजकीय नेते सुद्धा करतायत अशा पद्धतीचं माहिती मिळते। काय एकूणच आपल्याकडे माहिती? अगदी खरं आहे, कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक आपलं तीर्थक्षेत्र आहे, जिथे कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो। त्यामुळे आध्यात्मिक महत्त्व असलेली भूमी असल्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी पूजा विधी किंवा आपली पत्रिका चेक करून त्या माध्यमातून काय तंत्र मंत्र यंत्र स्वरूपाचे दैवी उपाय करता येतील ज्योतिषशास्त्रीय गोष्टींनुसार याची विचारणा होते आहे। हे विधी करून नेमकं काय होते, म्हणजे कुठल्या पद्धतीचे फळ हे मिळतात किंवा काय कलह दूर करण्याचा प्रयत्न? आपलं प्राचीन शास्त्र आहे, ॲस्ट्रॉलॉजी हे प्राचीन शास्त्र मानण्यात येतं, ज्योतिषशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे। आणि याच्यानुसार जेव्हा जेव्हा ज्या काही निवडणुका येत असतात त्यावेळेस जे राजकीय नेते असतात ते आपल्या असणाऱ्या यशासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या काय करता येतील ज्या आपल्या शास्त्रात पूर्वापार आहे। कारण प्राचीन काळापासून जे काही पूर्वीचे काही राजे असायचे, ज्या ज्या राज्याचे प्रमुख असायचे, ते सुद्धा ज्योतिषी आपले राजज्योतिषी आपल्या दरबारी बाळगत असत। कारण ग्रह तारे मुहूर्त या सगळ्यांचं महत्त्व राजकीय कारभार करताना नक्कीच असतं। या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे नेते हे धार्मिक विधी करण्यासाठी गर्दी करतायत आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून धार्मिक विधी जे होतात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये इथे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।